रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाबासाहेब, काय सांगाल? एक्झिट पोल समोर आलेला आहे आणि आपण आघाडीवर अशा पद्धतीचे एक्झिट पोल आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, भारतातल्या सगळ्या चॅनेल्सने एक्झिट पोलमध्ये मॅन्डेट जो लोकांचा आला आहे समोर, की मोदी साहेबांची हॅट्रिक होते. मोदी साहेबांचं जे ब्रीद वाक्य होतं, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि गेल्या 10 वर्षापासून जी सर्वांगीण प्रगती या देशाची झाली आणि भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येते आणि त्याच्यामुळे जनतेने मोदी साहेबांना आशीर्वाद दिला. आणि म्हणून सगळ्या चॅनल्सवाल्यांनी मोदी सरकार फिर से एक बार या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळालं आहे. त्याच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांनी ठरवलं की मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे, आणि तो एक्झिट पोल आपल्यासमोर आलेला आहे. आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. राज्यामध्ये महायुतीला 25 जागा दाखवत आहे आणि महाविकास आघाडीला 24 जागा दाखवत आहे. फक्त एकच चॅनल दाखवत आहे, बाकीचे उरलेले महायुतीला सगळ्यात जास्त दाखवत आहेत. एका चॅनलमध्ये महायुतीला 32 दिलेले आहेत. त्याच्यामुळे एका चॅनलने सांगितलं ते ग्राह्य धरण्यात मला वाटतं की फारसं काही योग्य राहणार नाही. तेच म्हणतो ना, 350 ते 370 पर्यंत एक्झिट पोलचं ऑन अन ॲव्हरेज पकडलं. आणि आतापर्यंत लक्षात आले जी पार्टी लिडिंग आहे एक्झिट पोलमध्ये जेवढं दाखवतं त्यापेक्षा जास्तच येतं. सगळेच एक्झिट पोल एकदम ह्याच्यात आलेले आहे महायुतीच्या बाबतीत आणि एनडीएच्या बाबतीमध्ये. सगळंच जवळपास मला वाटतं ह्याच्याही पलीकडचे निकाल असतील कदाचित काही ठिकाणी 19-20